तो हेलो गाइस, अभी जो है हम ये स्कोडा की जो कार है वो अभी ड्राइव करने वाले हैं। और मौसम आप देख सकते हैं, मौसम बहुत ज़बरदस्त है, बारिश भी चालू है। और ये जो कार है ये अपन अभी ड्राइव करने वाले हैं। पूरा वीडियो में आपको दिखाऊंगा, बने रहिए मेरे साथ। सो गाइस, तो मैं बैठ गया हूँ इधर अंदर आणि आता आपण ह्या गाडीचा पूरा इंट्रो आपण चेक करणार आहे, काय काय फीचर्स आहे आणि कशी गाडी चालते ती सर्व। तर चला मित्रांनो, आपण आता निघालेलो आहे इथून। आणि फर्स्ट ऑफ ऑल आपण सीट बेल्ट लावून घेऊ। कोणी असलो, आपण यूट्यूबरही असलो आणि काही असलो तरी आपल्याला सीट बेल्ट लावणं खूप गरजेचं आहे। आणि आता आपण सीट बेल्ट लावलेला आहे आणि आता आपण निघत आहे। तरी ह्या सफरमध्ये तुम्ही माझ्या सोबत राहा आणि आपण पूर्ण या सफरचा आनंद घेऊ। बाकीच्या सर खूप साऱ्या काही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगेल वाटेमध्ये, हो ना। तर चला निघूया। सो गाइस, तो अभी हम निकल चुके हैं। आपण आता शोरूम वरतून निघालेलो आहे आणि आता आपण ही गाडीचा फुल व्हिडिओ तुम्हाला आता आपल्या यूट्यूब चॅनलला मिळणार आहे। तर गाइस, आता आपण बसलेलो आहे स्कोडामध्ये आणि हा स्कोडाचा जो आहे जो मधला इंट्रो आहे तुम्ही बघू शकता। यस, चला आपण पहिले ब्लूटूथ कनेक्ट करून घेऊ। आपला पासवर्ड, कारण आपला जो सफर आहे तो कमीत कमी 50 किलोमीटरचा आहे, तर तोपर्यंत आपण थोडंसं वाटेमध्ये सॉन्ग वगैरे ऐकत जाऊया। शेट, माझा पासवर्ड माझ्या लक्षात नाही आहे, तर आपण आपला पासवर्ड शोधूया। हो, पासवर्ड तर बरोबर आहे आपला। चला, तर होईल 2 मिनिटांमध्ये कनेक्ट। ओके, चलो, तो आपण निकल चुके अभी त्या रस्त्याने आणि आता आपण चालवणार आहोत गाडी। तुम्हाला ह्या सगळ्या फीचर्सबद्दल मी सांगेन। आता आपण निघालेलो आहे। मध्ये ब्रेक घेतला, आपण थांबलो होतो एका ठिकाणी आणि समोर चालली रेंज रोवर। तर पुढे चालून तुम्हाला खूप सारे या गाडीतले जे फीचर्स आहे ते मी तुम्हाला सांगेन। आपण आता निघालेलो आहे पुढे। चला तर मित्रांनो, आपण आता व्हॉल्यूम कमी करून घेऊ। स्टेअरिंग क्रूज कंट्रोल जे आहे त्याच्यावरून व्हॉल्यूम कमी आणि जास्त होतो, जे की तुम्ही स्टेअरिंगला मी जे हात लावलेला आहे इथं तुम्ही बघू शकता। कमी केलं की आवाज कमी होतो, पुढे केले की आवाज वाढतो। त्याच्यानंतर नेक्स्ट आणि रिव्हर्स घेण्याचं ऑप्शन इथंच आहे। माईक पण आपला इथंच आहे या साईडली। त्याच्यानंतर इकडे जर गेले तर इकडे आपण बघू शकतो, आपण ट्रिप लावू शकतो। ट्रिप लावल्यानंतर हे बघा, समोर मीटरमध्ये अजून गाडी इतकं फ्यूल आहे त्याच्यात, किती 210 रेंज जाईल इतकं फ्यूल त्याच्यामध्ये आहे। आणि ते क्रूज वरतीच आहे, इथं समोर स्टेअरिंग वरतीच सगळे ऑप्शन दिलेले आहे। आता आपण वाळूज पंढरपूर जे वाळूज MIDC आहे तिथून आपण बाहेर पडतोय हायवेला जाण्यासाठी। त्याच्यानंतर परत येऊ मित्रांनो, इथं जे आहे हे जे आहे त्याच्यावरती ऑप्शन दिलेले आहे आपल्याला बॅक आणि हे जे सगळे इथून चेंज होतात डिस्प्लेवरती तिथं। आता जर बघितलं तर 23चं ॲव्हरेज आपली जी ही जी स्कोडा कार आहे ती देते, जे की पेट्रोल आहे, पेट्रोल व्हेरियंट। पेट्रोलमध्ये आपल्याला की 23चं ॲव्हरेज आता सध्या आपल्याला देते। बघू आपण लास्टपर्यंत आपल्याला किती ॲव्हरेज इथं वाढवता येईल तेवढं आपण वाढवायचा प्रयत्न करूया, हो की नाही। चला, तर मी तुम्हाला अजून खूप सारे ऑप्शन्स आहे जे की गिअरपाशी राईट, ते बी मी तुम्हाला इथं ऑप्शन आहे थोडे, जे मी तुम्हाला दाखवतो पुढे चालून। हो, चलो गाईज, आपण आता हायवेला लागलो आहे आणि मी तुम्हाला सांगणार होतो की इथं ऑप्शन आहे। हा आपला गिअर आहे, 6th गिअरवाला गिअर आहे, जिथं की आपण आता काही ऑप्शन लॉक करून ठेवले
हो की नाही. त्याच्यानंतर इकडे आहे हे जे ऑप्शन आहे, ज्यावेळेस आपला जो रस्ता आहे तो जर थोडासा खराब लागला, म्हणजे खराब रस्ता जर लागला जास्त, तर आपण हे जर ऑप्शन जर दाबलं तर त्याच्यानंतर खराब रस्त्याला आपली गाडी जास्त व्हायबल होत नाही, एकदम व्यवस्थित चालते. आणि त्याच्यानंतर हे सीट अनलॉकिंगचं आहे, सीट जे लॉक होता ते अनलॉकिंगचे आहे, बरोबर. तर आता आपण चालणार आहोत आणि आपण हायवेला लागलेलो आहोत, हो की नाही. हायवेने निघाल्याच्यानंतर मोसम खूप जबरदस्त आहे, सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आहे. तर गाडीबद्दल तर आपण काहीच नाही सांगू शकत, कारण गाडीबद्दल एकदम खतरनाक भरून भरून सगळे फीचर्स याच्यामध्ये आहे. साऊंड सिस्टम मी तुम्हाला ऐकवतो, आता तुम्ही साऊंड सिस्टम ऐका गाडीची. साऊंड सिस्टम एकदम खतरनाक आहे. तर आता आपण आलेलो आहे टोल नाक्यावरती. आता आपला टोल कटणार आहे आणि टोल नाक्यावरती आल्याच्या नंतर आपण टोल नाक्यामध्ये गाडी लावू. इधर से लेते गाडी कटून आपण आलेलो आहे टोल नाक्यावरती. टोल नाका कटलेला आहे, तर आपण आता निघू पुढे. तुम्ही माझ्यासोबत राहा आणि सगळा समजता. गाडी पळण्यामध्ये एकदम जबरदस्त आहे मित्रांनो, एकदम खतरनाक आहे, कारण की पेट्रोल व्हर्जन असल्यामुळे एकदम जबरदस्त स्पीड, जबरदस्त पिकअप. सध्याची आपली जी स्पीड आहे तुम्ही बघू शकता, 90 आणि 100च्या स्पीडनं चाललोय आपण, तरीही गाडीमध्ये काहीच वाटत नाही. मित्रांनो तुम्ही हा समृद्धी महामार्ग इकडून गेलेला आहे, एकदम मी मागच्या ब्लॉगमध्ये बघितलेला असेल. हा समृद्धी महामार्ग डायरेक्ट मुंबई ते नागपूर 700 किलोमीटरचा जो महामार्ग आहे तो हा गेलेला आहे, जो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाने ओळखला जातो, समृद्धी महामार्ग. पाऊस परत यायला लागला आहे आणि तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये दिसेल तुम्हाला तो जो समोरचा जो डोंगर आहे तो दौलताबादचा किल्ला म्हणून ओळखला जातो मित्रांनो. दौलताबादचा किल्ला आहे जिथे की तुमच्याकडे पाऊस पडतो आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तोपर्यंत खाली सबस्क्राईब करून घ्या, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. मोसम खूप जबरदस्त आहे, बाहेर पाऊस चालू आहे आणि आपण चाललोय लॉंग ड्राईव्ह. गाडी म्हणते 80च्या वरती पळवू नका, आपल्याला मेसेज देते 80च्या वरती पळवू नका. मित्रांनो खरंच तुम्हाला सांगतोय, बाहेरचं जे वातावरण आहे ते खूप जबरदस्त, तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. बघा खूप जबरदस्त वातावरण जे आहे ते बाहेरचं बनलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण आपला जो हायवे जो आहे तो हायवे सोडून आता आपण खाली उतरणार आहोत. हे बघा पोलीसवाले कसे शूटिंग काढत आहे. आता आपण आपला जो हायवे जो धुळे आणि इकडं सोलापूर हायवे जो आहे तो आता आपण सोडलेला आहे. आता आपण खाली आलोय आपल्या गावाकडे जाण्यासाठी, हो ना. तर आपण आता छत्रपती संभाजीनगर ते शूर बंगला हा रोडला आपण लागलेलो आहे.
चला तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे शूर बंगल्यावरती, म्हणजे आपल्या गावावरती. आणि इकडं पाऊस तर खूप कमी आहे. तिकडं आपल्याला खूप पाऊस लागला, तर नॉर्मल पाऊस आहे, जास्त काही पाऊस नाही. ओके नाही. आता आपण बंगल्यावरती आलो आहे आणि एक 5 ते 10 मिनटामध्ये आपण आपल्या घरी असणार आहोत. हा आहे बंगला. हा आहे आपला पेट्रोल पंप, जिथं आपण पेट्रोल भरत असतो. आणि तुम्हाला माहीतच आहे, आपला मित्र दर्शन, त्याचं हे गॅरेज, तो बघा बाहेर उभा होता, आहे की नाही. यस, तर आपण निघालेलो आहे शूर गावाकडे. बाप मित्रांनो, काहीतरी विषय झालाय, काहीतरी मोटरसायकलवाल्याने धडकवलेलं आहे, काहीतरी विषय झालाय. मला तर मित्रांनो त्या भावाला खूप लागले होते, आणि आपण आता ते भेटून आता आपण चाललेलो आहे आपल्या घराकडे. आता आपण आपली जी कार आहे ती कार करणार आहे पार्किंग. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण आपल्या गावामध्ये आलेलो आहे आणि आपण 24 ॲव्हरेज काढलेलं आहे, राईट. तिथं 23 होता, आता 24 ॲव्हरेज आपण काढलेलं आहे. चला तर आपण आता गावात आलेलो आहे, आपण आपली गाडी पार्क करू आणि मग नंतर तुम्हाला पुढे भेटतो. तर हाय गाईज, आपण आता आपली जी कार आहे ती पार्किंग केली आहे आणि आता आपण हा जो आजचा ब्लॉग आहे तो इथं समाप्त करत आहोत. आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू, स्टे ट्यून. भेटूया नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये.